मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. देवाला आलिंगन द्यायला जाऊ नका, मोठा अवघड आहे. जरा खोडसळ दृष्टांत सांगू. कोणत्याही बाईची स्तुती करायला जाऊ नका, कानफटात खाल. पण तिच्या बाळाची स्तुती करा, घरी चहा प्यायला मिळेल. तिला म्हणू नका तुम्ही सुंदर दिसता, मेल्या लाज वाटते का म्हणेल. काय हो बाळ तुमचं सुंदर, गोपाळ कृष्ण. तसं देवाची स्तुती करण्यापेक्षा संताची स्तुती केल्यानंतर देव प्रसन्न होतो. म्हणून मन जरी देवाने निर्माण केलं असेल तर संताच्या संगतीत मार्गी लागतं. काय म्हटलं मी, निर्माण केलं त्यांनी. काल पुष्कळ संत ह्याच्यावर झालं, चालूच आहे अजून किती दिवस तरी चालू राहील. आपली 2 दिवसाची मर्यादा आहे. आजचा हा इथला माझ्या कार्यक्रमाचा शेवट, अजून उत्सवाचा 7-8 दिवस कार्यक्रम आहेत. पण नीट लक्षात घ्या, देव आहे ही नुसती समजूत आहे, आहेपणाची प्रतीती नाही. आहे का प्रतीती? हिमालयाच्या शिखरावर गेल्यानंतर काय वाटतं हे इथे बसून आपण कल्पना करू शकतो, पण जो गेलाय त्यालाच कल्पना आहे ना काय असतं. किती दगड अंगडावर आले, किती वेळा बर्फामध्ये पाय अडकला, कसे वर पोचलो, आणि वर पोचता पुन्हा खाली कसे आलो. माझं म्हणणं कळलं का? हे जे जाऊन येतो त्यालाच कळतं. मग एवढ्या खटाटोप करण्यापेक्षा बरं का आपल्या इकडे कुठेतरी जावं, काश्मीरला, तिथला डोंगर बघावा. एवढा काही मोठा नाही आहे, जाता येतं, सहज जाता येतं. हां, जाण्याची सोय आहे, घोडे आहेत, पालख्या आहेत, जाण्याची सोय आहे, आणि स्पर्धा नाही, त्यामुळे आनंद आहे. इथे मी चढतो का तू चढतो, म्हणून परमार्थ सुद्धा स्पर्धा होऊ नये. परमार्थ ही भक्तीचा एक भाग आहे, भक्तीचा भाग आहे, हा परम अर्थ आहे. टाळ वाजवणं हा परमार्थी प्रक्रिया नव्हे. परमार्थ हा आहे की अंतःकरणामध्ये भक्तिभाव असणं, हा परमार्थ आहे, श्रेष्ठतम अर्थ आहे. आणि हा जर कळलं नाही तर त्याच्याकरता तुकाराम महाराज जे भजन करत होते त्या भजनाला सुद्धा नावं ठेवलं, भजन ते ओंगाळवाणे आणि नरका जाणे चुकेना. आता हे तुकाराम महाराज म्हणतात म्हणून बरोबर आहे, मला माराल धरून तुम्ही. याचा अर्थ कळला का? की ज्या भजनामध्ये भाव नाही, भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, आणि बळे विण शक्ती बोलू नये. भाव नसेल, आणि तो हे बघा, बाजारातला भाव चढतो आणि कधी उतरतो, बरोबर आहे ना. 140 पर्यंत कांदे गेले, आता निम्म्यावर आले. म्हणून मला एकाने विचारलं, श्रीमंताचं खाणं कोठचं? म्हटलं कांदा भाकरी. पूर्वी गरिबाचं खाणं काय होतं? कांदा भाकरी. काय नसलं तर जाऊ द्या, कांदा भाकरी खाऊन दिवस काढू. आता कांदा फक्त श्रीमंताच्या ताटात तुम्हाला दिसून येईल. म्हणून केव्हा कोणाचा भाव चढेल आणि तो पुन्हा खाली किती उतरेल. टामॅटो चढले आणि शेवटी रस्त्यावर ओतून द्यावे लागले. म्हणून जो चढतो आणि उतरतो तो बाजार भाव, पण अंगी प्रेमाचे भरते, निघे उतार चढते, तो परमार्थातला परमभाव. प्रतिक्षण वर्धमान, गुणरहित कामना रहित प्रतिक्षण वर्धमान. प्रत्येक क्षणाक्षणाला जे वर्धमान आहे
वाढत असतं. वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे तया दुजे पण मनोधर्मेश होतलेच नाही. वाढते नि प्रेमे. आमचं त्यांच्यावर प्रेम होतं. आता काय झालं? नाही, सध्या आम्ही काही बोलत नाही. म्हणजे प्रेम नव्हतं, नड होती. माझं बोलणं कळलं का? नड होते. अहो, अगदी रोज जाता येता दिसत तुम्ही. नाही म्हणले काय होतं त्यावेळेला आमचं काम होतं. आता ती नड संपली. आणि काम असू दे किंवा न असू दे, पण तिथे गेल्याशिवाय बरंच वाटायचं नाही. मित्र सुद्धा वाट पाहायचा. का रे 5 मिनिटं उशीर गेलास? अहो तुम्ही काय जाता? काम काय? काम काही नसतं, पण एकमेकाला बघितल्याशिवाय बरं वाटत नाही. हे बघणं किती दिवस चालणार? पुढच्या जन्मी सुद्धा बघायला येणार. हाच वारकरी संप्रदाय. जन्मातून मुक्त होण्याकरता वारकरी संप्रदाय नाही. घेईन मी जन्म याचसाठी देवा आणि तुझी चरण सेवा साधावा. तेव्हा संतांचं दर्शन. म्हणून आपल्याकडे एकच संप्रदाय असा आहे, नीट लक्षात घ्या, की जिथे देवाच्या नावाबरोबर संताचं नाव घेतलं जातं. आहे का दुसरा कोणचा? ओम नमो भगवते वासुदेवाय, हरे राम हरे कृष्ण, ते आपण घेतो. जय जय राम कृष्ण हरी म्हणजे तेच, बरोबर आहे ना? पण संताचं नाव आहे का? कुठच्या संप्रदायात संताचं भजन आहे? ते फक्त वारकरी संप्रदायात आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आणि संपूर्ण भजन वाढवलं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. कुठे भजन आहे? अगदी कोणी ज्ञानेश्वर माऊली भजन करत नसतील, आहेत काही जे आपण म्हणतो ना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, पण शेवटी ज्ञानदेव तुका म्हणावंच लागतं. आहेत काही फडातली मंडळी, त्यांच्याकडे परंपरा ज्ञानेश्वर माऊली भजनाची नाही. तरी पण ज्ञानदेव तुकाराम म्हटल्याशिवाय भजन संपत नाही, कीर्तन संपत नाही, प्रवचन संपत. म्हणजे संताच्या नामस्मरणाला महत्व फक्त वारकरी संप्रदायाने दिलं. कारण का? देव आणि संत हे दोन मानत नाहीत. देव आणि संत हे दोन मानत नाहीत, एवढा मुद्दा लक्षात घ्या. आणि महत्वाचं राहू दे, काय नाही, आता काय राहू दे. माझ्यात व्यक्ती होण्यापेक्षा ते काय बेसूर नाही, मी सूर करून घेतो. महत्वाचा मुद्दा असा आहे की संताचे संगती. हे बघा, देव भेटण्याकरता परमार्थ नाही. तुम्ही म्हणाल बाबा महाराज शुद्धीवर आहात का? नाही, 100% आहे. जो भेटला नाही तो भेटतो, जो भेटू नाही तो भेटत नाही, फक्त कळतो. माझं म्हणणं कळलं का? देव भेटण्याकरता परमार्थ नाही आहे, देव कळण्याकरता परमार्थ आहे. माणसं म्हणतात तुम्हाला देव भेटला का? काय बोलतोस तुझं, तुला तरी कळलं का? तुमचा जन्म झालाय आणि तुम्हाला मी विचारलं तुम्हाला बाप भेटला का? तुमचा जन्मच सांगतोय की तुम्हाला बाप आहे. तुम्हाला कळू दे नाही तर न कळू दे, पण बाप आहे. अजून सांगू का? काही काही बाबतीत असं घडतं. माझ्या फडावर 1-2 उदाहरणं घडली की मूल पोटात असतानाच बाप गेला.
पण मेलेल्या बापाचं नाव लागलं तरी इस्टेटीचा मालक झाला. हा तर बाप आहे ना? नाही कळलं? विठ्ठल बाप माय चुलता आहे ना? मेलेल्या बापाचं नाव सांगितलं आणि पोरग 18 वर्षाचं झाल्यानंतर कोट्यावधीचं मालक झालं. मी म्हटलं हे काय भानगड आहे? ते म्हणले भानगड नावात आहे. त्या नावाने भानगडीचा गड गाठला त्याने. एकही दिडकी कमवली नाही, पण नुसतं बापाचं नाव सांगितलं. मग आता बाप भेटायचा आहे का बाप कळायचा आहे? आणि जेव्हा त्यांनी ते इस्टेटीचे पेपर बघितले, काय सांगू, त्या बाळाच्या डोळ्याला धार लागली. बाबा, मी पोटात असताना तुम्ही गेला, पण माझ्या नावावर एवढं ठेवलं. तसं देव दिसला नाही, पण फुकट दृष्टी दिली, फुकट कान दिले. माणसांना ऐकण्याचं महत्त्व वाटत नाही, पण 50,000चं यंत्र आणलं तर त्याचं महत्त्व वाटतं आणि ते दाखवतात. हे ऐकण्याचं यंत्र आणलं 50,000ला, इतक्या वर्ष फुकट ऐकलंच, त्याचे बिल किती? माझ्याकडे एक वकील येत होते, तर ते सारखं बसलं की असं करायचे आणि असं करायचे. मी बोलायला लागलो की असं करायचे आणि मग असं करायचे. मी विचारलं, म्हटलं वकील साहेब ही काय भानगड आहे? ती म्हणली ती बॅटरी आहे, महागाईची बॅटरी आहे, म्हणून ऐकायचं नाही तेव्हा बंद करतो. मग म्हटलं आता ही केव्हाही चालू बॅटरी आहे, किती बिल झालं वयाच्या 60 पर्यंत? बॅटरी पेटली का नाही तुमची? बॅटरी पेटली की नाही? किती वर्ष काहीही न करता सतत चालू आहे. केवढी प्रभूची कृपा आहे, हे कळतच नाही. हे कळण्याकरता परमार्थ आहे. ऐकणं त्याच्याने आहे, हे कळण्याकरता कान आहे. ऐकण्याकरता नाही, ऐकणं त्याच्याने, हे ऐकण्यात आहेच. दिसणं तर आहेच. दृष्टीचे देखणे, देखणे तेच मुख्य ज्ञान. काही काही गोष्टी अशा असतात, हे सगळं डोळ्याने दिसतं. आधी ते शेवटचे माणूस बसलेला, इकडे बसलेला, बाहेर बसलेले, सगळे डोळ्याने दिसतं. घरातलं सुद्धा इथे बसून डोळ्याने दिसतं. खुर्ची कुठं आहे, टेबल कुठं आहे, सोफा सेट कुठं आहे, आपण ठेवलेले पैसे कुठे आहेत, नाही का? बायकाने सुद्धा लुगड्याच्या घड्यात ठेवलेले पैसे कुठे आहेत? बघा सगळ्या किती खुश झाल्या. एवढं मगापासून देवाचं सांगतो तो खुश झाल्या नाही, लुगड्यातले पैसे म्हटले की खुश झाले. किती खुश झाल्या बघा, काय आनंद झाला. पण आंधळे महाराज यांचे नवरा सुद्धा जिजू शकला नाही. परवा सांगितलं कीर्तनात, कोणी यांचे पैसे किती आहेत ते माहिती नाही, पण मोदी गव्हर्नमेंटने यांची बरोबर जिरवली. अशी जिरवली की एक दिवस नवऱ्याजवळ उभं राहिलं, ऐकलं का, ऐकलं का, काय ग काय नाही, जरा 50,000. तो म्हणला नोकरी करून शिल्लक टाकले नाहीत आणि तू 50,000. ते म्हणले कोणाला सांगितलं नव्हतं, पण चालत नाहीत म्हणून तुमचं नाव घेतलं, बरं झालं. ठाला विठाला आहे ना, काय पॉवर आहे. नवरा 60त गेला तरी त्याला कळलं नाही हिच्याजवळ किती पैसे आहेत, घड्यात. म्हणून तुम्ही जर जास्ती हात घाला, उगीच उसकोट कडू करू नका. मी आहे ना इथे, मला सांगा ना, मी काढून देते ना. याचा अर्थ ते गुपित कळू नाही कोण. इतके आपल्या घरातच जर चोर आहेत, नाही म्हणा तुम्ही, जे न कळून देता काढून घेतलं जातं त्याला चोरी म्हणतात ना.
आता तुम्ही बायकोच असल्या कारणाने आम्ही तुम्हाला काही म्हणू शकत नाही, तुम्ही आम्हालाच चोर ठरवता, त्याच्याबद्दल मान्यता आहे. काय काल सांगितलं ना, देव सुद्धा चोरच आहे. म्हणून जनाबाई म्हणाली, धरीला पंढरीचा. हा, तसं ही सत्ता तुमच्यात आहे, पण कधीही कळत नाही. ती कळण्याकरता देव भेटण्याकरता परमार्थ नाही, देव कळण्याकरता परमार्थ आहे. मन आवरण्याकरता परमार्थ नाही, तर मन मार्गी लावण्याकरता परमार्थ आहे. अनुभवातलं कीर्तन आहे ते सांगतो मी. असा कोणीतरी हरीचा लाल काढा की ज्याचं मन आवरलंय. कीर्तनात सांगायला बरं असतं, मन आवरा. तुझं तरी आवरलंय का? आवर कीर्तन तुझं आता. नाही, मला सांगा, मन आवरा. काय आवरा म्हणजे काय? हे बघा, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11व मन आणि 12वी बुद्धी. ज्ञानेंद्रिय दिसतात, कर्मेंद्रिय दिसतात, पण मनही दिसत नाही, बुद्धी दिसत नाही. ही 2 इंद्रिय दिसत नाहीत, पण असल्याशिवाय सगळं करत नाहीत. कर्मेंद्रिय म्हणजे काम करतात ती. डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे, कान हे केळ कानाने ऐकलं आणि डोळ्याने बघितलं तिथे आहे. मग हात तिथे गेला, कर्मेंद्रिय, त्यांनी जाऊन केळ घेऊन आला. पाय चालत गेले, कर्मेंद्रिय. बरोबर आहे ना? पण ज्या मनात आलं ते मन दिसतं का? किती अवघड आहे बघा. पण नसतं का? आणि विशेष गोष्ट त्याच्यातली एक मला सांगायची आहे तुम्हाला. तुमच्या मनात काय आहे हे तुम्ही सोडून दुसऱ्याला कुणालाही कळत नाही, म्हणून तुम्ही आम्ही सगळे सज्जन आहोत. नाही, काही खोटं बोललो का मी? तुमच्या मनात काय हे कुणाला कळत नाही, म्हणून तुम्ही आम्ही सगळे सज्जन. ज्या दिवशी मनात काय आहे त्याचा जर आरसा देवाने इथे बसवला की मनात आलं ते इथे दिसलं, एकही लग्न टिकणार नाही. बरोबर आहे ना? व्यवहारामध्ये असतं, पैसे असं होतं, गळा दाबावा, ते गळा दाबताना इथे दिसलं. काय करताय म्हणले? कळत नाही, हेच वर्म आहे त्यातलं. पण मनात आल्याशिवाय राहत नाही. संत असू दे, साधू असू दे, मनात आल्याशिवाय ओव्या बाहेर पडल्या का? विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग दे, या ओव्या तशा बाहेर पडल्या का? तुकाराम महाराज सकाळच्या काकड्यामध्ये म्हणतात, कामे नेले चित्त नेदी अवलोकुमुख. मनात आल्याशिवाय आहे का? उगीच निंदा करत बसायची कामाची. मर्यादा उल्लंघन करू नका, हे योग्य आहे, पण निंदा करू नका. त्याच्याकरता तर लग्न आहे, त्याला शुभमंगल म्हणायचं. काय करायचं? नाही, म्हणजे महाराज मला सांगा, लग्न म्हणजे काय? नाही, हेतू काय लग्नाचा? इंटेन्शन काय? काय? मग त्यांना तुम्ही फिरायला पाठवता, हनीमून. कशा करता हनीमून? दोघाचा परिचय व्हावा. आणि 2-3 महिने झाले की नाही, काय यमुनाबाई काय आहे का नाही? हो, अजून 2 महिने तरी होऊ द्या. माझं म्हणणं कळलं ना? मग दोघांना एकत्र आणण्याकरता, कामाच्या उपभोगातून पुढची जन्माला येण्याकरता जे कार्य आहे त्याला मंगल कार्य म्हणतात. त्याची निंदा कशी करता? ते वाम मार्गाने गेलं, चुकीच्या मार्गाने गेलं तर तो वाईट आहे. म्हणून कामाला सुद्धा पुरुषार्थ म्हटलंय. धर्म, अर्थ, काम. पुढचं सोडून द्या. धर्माच्या आधाराने अर्थ, धर्माच्या आधाराने अर्थ. अब्जावधी रुपये कमवा, कोणी तुम्हाला नाही म्हणणार नाही, पण ती योग्य मार्गाने कमवा. धर्माने कमवल्यानंतर तो पैसा नाही आहे, ती लक्ष्मी आहे. मी नेहमी सांगतो, पुढच्या दाराने वाजत गाजत येते ती लक्ष्मी, आणि मागच्या दाराने चोरून येते तो पैसा. मग लक्ष्मीचे नाव ठेवतं. हे कशा करता चाललंय? एवढं कशावर उभं राहिलंय?
आज एक पखवाजाची पुडी चांगली जर करायची म्हटलं ना तर 3-3, 4-4 हजार रुपये लागतात. काही साधा आहे का परमार्थ? अगदी उत्कृष्ट घालायची म्हटलं तर 5,000ला आहे पुडी. तेव्हा पखवाज चांगला वाचतो. मग अख्ख्या पखवाजाची किंमत किती? त्यात काय पखवाजाला काय लागतंय? काय लागतंय बाजारात विकत घ्यायला जा आणि ज्या क्वालिटीची शाई घालायची ती घालून घे, म्हणजे तुला कळेल किती लागतं आणि किती लागत नाही. इतकं सोपं नाहीये. काय मग अर्थाशिवाय काय होतं का? काय होतं? धर्म करायचा असेल तर अर्थ लागतो, उत्सव करायचा असेल तरी अर्थ लागतो, कोणाला मारायचा असेल तर सुपारी देण्याकरता अर्थ लागतो, आणि वाचवायचं असेल तरी सुपारी देऊन वाचवण्याकरता पैसा लागतो. बरोबर आहे ना? तुमची लायकी नसली तरी तुम्हाला मान मिळवायचा असेल तर पैसा लागतो. नाही कळलं? कारण पैसा ही तुमची लायकी आहे, पुरुषार्थ आहे तो. जास्ती बोल नका, कुठच्या कुठे माणूस गेलाय तो. कोट्याधीश आहे, कोट्याधीश ही त्याची लायकी आहे, तशी लायकी नाही. म्हणजे एक पैसा तुम्हाला समाजामध्ये लायकी नाही. त्याला निंदा कशी करता? वाम मार्गाने कमवू नका हे सांगा, पण लागतच नाही हे कसं म्हणता? अहो शेवटी काही जरी असलं तरी पाय लक्ष्मीचे हाती. कोणाच्या हाती? दुसरं कोणाच्या हाती नाही पाय. कोणाच्या हाती? लक्ष्मीच्या हाती. म्हणजे आहेत ना, म्हणजे तिच्या हातातच चलन वलन आहे ना. नाही, पैशाला दुसरं नाव काय? चलन. म्हणजे चलन वलन कोणाच्या हातात आहे? लक्ष्मीच्याच हातात आहे ना. याचा अर्थ घरात पैसा असू नये पण लक्ष्मी असावी. तिच्याशिवाय जमणार नाही. आज वारी करायची म्हटलं, औरंगाबादहून तिकीट काढायचं म्हटलं तर 700-800 रुपये तिकिटाला लागतात. जाता येता 1,500 रुपये तिकिटाला लागतात. काही सोपं आहे का? मग तिथे राहणं, तिथे खाणं, तिथे पिणं, तिथला देव, तिथला धर्म, काय सोपं आहे? म्हणून ज्याच्याकडे सन्मार्गाने आलेला आहे त्याला पुरुषार्थ म्हटलेला आहे. म्हणून श्रीमंताला मान मिळतो तर त्याला मान मिळत नाही, त्याच्याजवळ जो अर्थ आहे त्याला मान आहे. तो धर्म, अर्थ. मग आता काम, पुढचा शब्द तो चाललाय. निंद्य कसा म्हणता? दारावर तोरणं लावता, काय आहे? मंगल कार्य. शेवटी हातात द्यायचे. आणि नातू झाल्यावर काय आनंद, काय आनंद. कोणत्या प्रक्रियेतून नातू झाला? काय सत्यनारायणाची पूजा केली काय? नाही नाही, सत्यनारायणाची पूजा केली काय? व्हावं म्हणून केली, पण सत्यनारायण तसा देत नाही. जी प्रक्रिया आहे त्याच्यातूनच होतं ना. मग ते जनावर असू दे, माणूस असू दे, मग त्या कृतीला निंद्य का ठरवता? चुकीच्या मार्गाने घडला असेल ते निंद्य आहे, आणि योग्य मार्गाने घडला असेल तर ती वंशवृद्धी आहे. किती झाली म्हणून आपण पेढे वाटतो. मुलगा झाला, बर्फी, मुलगी झाली, काय का असे ना, झाली ना, सून वांज नाही ना. नाही, कोणी जर असेल तर तसं काही मला बोलायचं नाही. सध्या कोणी राहू शकत नाही, इतके उपाय आहेत. टेस्टिव्ह व्यायाम काय तमकाय तसं काय, ते काही काळजी करायचं काही कारण नाही आहे. तेव्हा कुणाला काही मला बोलायचं काही कारण नाही आहे. पण नीट लक्षात घ्या, झाल्यावर काय आनंद आहे. अहो जी सासू द्वेष करते सुनेचा, ते ती पोरग झाल्याबरोबर आण माझ्याकडे, आण, मी सांभाळते. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.